तर आपण मागच्या लेसनमध्ये जवळपास 30 ते 40 क्वेश्चन आत्तापर्यंतच्या एक 3 पार्ट आपले ऑलरेडी 3 लेसन याचे झालेले प्रॉफिट अँड लॉसचे व्हेरिएबल बेसमध्ये, आणि आजचा आपला हा शेवटचा लेसन असेल ज्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसचे जे व्हेरिएबल बेस क्वेश्चन आहे, मॉडरेट लेवल अप टू डिफिकल्ट पण तुम्हाला वाटत असतील, काही क्वेश्चन त्यामध्ये डिफिकल्ट पण आहेत. तर हे सगळे क्वेश्चन्स आपले मेन्स परीक्षेला फक्त कामाला येणार आहे. कोणत्या परीक्षेसाठी? मेन्स परीक्षेसाठी. तर आज आपण पुढचे क्वेश्चन बघू. काल कुठपर्यंत झाले होते गिरी? चलो इधर देखो, कितने हो गए थे कल? 50 साल थे. ओके, तो बहुत पीछे हम यहाँ पे. 50 पर्यंत झाले होते. हा झाला होता का? 48, 49, 50 होमवर्कसाठी दिले होते. झाले का सॉल्व सगळ्यांचे? 48चं काय आलं आन्सर? 217. ओके. 49 मध्ये किती आहे? 806. आणि 50 मध्ये 576. व्हेरी गुड. चला मग आज आपण पुढचे काही क्वेश्चन्स घेऊ फटाफट याच्यामध्ये. आज थोडा टाइम पण लावू आपण. आता टॉपिक संपत आलेला आहे तर तुमची स्पीड पण वाढायला पाहिजे, कारण एकदम निवांत तुम्ही जर सॉल्व करत बसले तर काही फायदा होणार नाही. आज 1 मिनिटाचा आपण टाइम घेत राहू याच्यामध्ये. करा बरं सॉल्व मग फटाफट. हा वाला क्वेश्चन स्टार्ट करा. द कॉस्ट प्राइस ऑफ एन रेफ्रिजरेटर इज ₹X - 500. कॉस्ट प्राइस एवढी दिलेली. इफ इट इज मार्क्ड अप बाय 200%, it is sold at 6750. After giving 25% discount, find the value of 13.33% of X. 13.33% of X. हो गया कि नहीं हो गया? हो गया कि नहीं हो गया? $13.33 म्हणजे किती फ्रॅक्शन? 13.33 म्हणजे किती? 2/15. 2/15 कन्वर्ट करत चला, फ्रॅक्शनला कन्वर्ट करत चला. आया नाही आया? आलं की नाही आलं? नहीं. क्यों डिस्कस कर रहे हो भाई? फटाफट सॉल्व कर दो. सिंपल आहे की नाही? याच्यामध्ये जर एखाद्या वस्तूची कॉस्ट प्राइस 100 असेल तर मार्कड प्राइस किती असणार आहे? मार्कड प्राइस म्हटलं मी 300 असेल. डिस्काउंट 25% दिला तर ती 225 होऊन जाईल. 225 कसं? याच्या 1/4 करू आपण. डिस्काउंट हा मार्कड प्राइसवर असतो. 4 7 28, 4 25, 75चा डिस्काउंट दिला. 225ची व्हॅल्यू दिलेली 6,750. तर आपल्याला 100ची व्हॅल्यू काढायची कॉस्ट प्राइस. मग किती आली इथं? 3000. 3000 म्हणजे काय होणार आहे? 3000 इज इक्वल टू काय होईल? X - 500. तर X इज इक्वल टू होईल 3500. आता याच्यात 2/15 ऑफ 3500 करायचं आहे आपल्याला. 15 दुनी 30 होईल. मला वाटतं 2/15 नसेल, फ्रॅक्शनमध्ये एकदा कन्वर्ट करून बघा. तर हे जर याला 10ने गुणलं असतं तर 1.33 झालं असतं. 10ने मल्टिप्लाय केलं असतं तर इथं 10x झालं असतं. 1000ने केलं असतं तर 1000x झालं असतं. हे झालं असतं 133.33 झालं असतं. इट मीन्स वाट? 130 भागिले 990 आलं असतं बघा. तर फ्रॅक्शन आलं असतं 13/99 आलं असतं. म्हणजे थोडंसं काय झालेलं आहे माहिती आहे का? इथं मिस्टेक झालेली आहे. 13/99 ऑफ 3500 घ्यावं लागेल आपल्याला. तर याच्यामध्ये 3ने भाग कुठंच जात नाही.
म्हणजे आन्सर याचं नन ऑफ दिस यायला पाहिजे. ओके. आणि अजून एका क्वेश्चनमध्ये कुठेतरी एक छोटीशी मिस्टेक आहे. हां, इथंच हे 13 बाय ना, ॲक्च्युली याची व्हॅल्यू वेगळी विचारली होती. 2/7 कॅल्क्युलेट करायचं होतं इथं. 2/7. हां, 2/7. 2/7 म्हणजे 28.56%. म्हणजे 2/7 जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर 2/7 ऑफ 3500, 7 बाजा 3500, 5 2 10,000, म्हणजे आन्सर येईल इथं 1000. हाच क्वेश्चनमध्ये चुकलेलं होतं. हे थोडी व्हॅल्यू करेक्शन करून घ्या त्यात, नाहीतर मग असंच घेतलं ॲज इट इज तर हे आन्सर येईल त्याचं. चलो करा मग नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट फटाफट. काय क्वेश्चन? द प्राइस ऑफ बाईक आफ्टर गेटिंग 20% डिस्काउंट इज 60,480, विच इन्क्लूड 5% टॅक्स ऑन द सेलिंग प्राइस. If the marked price of the bike is X plus 6,000, then find the value of 27.27% of X. 27.27 म्हणजे किती येईल? 3/11. व्हेरी गुड. चलो करो सॉल्व फटाफट. The price of bike after getting 20% discount is 60,480, which include the 5% tax on selling price. थोड़ी सी इसमें चेंजेस है, थोड़े से चेंजेस है इसमें. ओनली डिस्काउंट नहीं है, टैक्स भी है यहाँ पे. थोड़ा कैलकुलेशन है इसमें, कर लो आप, आराम से कर लो, कोई हड़बड़ी नहीं है. आना जरूरी है, समझना जरूरी है. स्पीड तो बढ़ाएंगे बाद में. मैथ्स में स्पीड का फ़ायदा भी नहीं होता है. मैथ्स में अंडरस्टैंडिंग चाहिए होती है. टाइम तो बहुत होता है, 10 मार्क्स भी नहीं मिलते बच्चों को. अगर समझदारी बढ़ गई तो कैलकुलेशन भी हो जाएंगे, क्वेश्चन भी सॉल्व हो गए. आया नहीं आया अभी तक? मावली क्या है तेरा घर पे? हर 2 दिन में एक बार घर जाता है तू, वापस आता है. ध्यान मत दे रहे घर पे. नौकरी लगने के बाद तू थोड़ी ना ध्यान देने वाला है. ऐसे समझ लग गई नौकरी, वो हिम्मत रख खुद में. काम तो रहता ही है ना. मैं क्या बोला, ऑप्शन नहीं बनना चाहिए ज़िंदगी में आदमी ने. ऑप्शन बन गए तो वैसे ही रहेंगे आप, कोई फ़ायदा नहीं होगा आपका. आला का जयेश? आला का नहीं? जल्दी आना चाहिए. टैक्स हम मार्केट प्राइस पे करेंगे या फिर परचेस प्राइस पे करेंगे? टैक्स किस पे पे करेंगे हम इस क्वेश्चन में? मार्क प्राइस पे करेंगे या परचेस प्राइस पे? किस पे करेंगे? इसमें इंक्लूड टैक्स भी है ना, तो टैक्स किस पे करेंगे हम? डिस्काउंट भी तो दे रखा है 20% का. मान लो अगर कोई चीज़ 100 रुपये की है, मार्क्ड है 100, लेकिन परचेस हमने 80 में की है, तो 100 पे टैक्स देंगे या 80 पे देंगे? 80 पे देंगे. किस पे देंगे टैक्स? 80. जितने दे रहे पैसे उसी पे टैक्स देंगे ना, ज़्यादा पे क्यों देंगे टैक्स? जो पे कर रहे हैं हम, गवर्नमेंट को टैक्स देना है हमें, तो टैक्स किस चीज़ पे देंगे? जितने हम पे कर रहे हैं उसी पे देंगे. जैसे अभी आप लोग डीमार्ट में जाएंगे या फिर कोई मॉल में जाएंगे बड़े वाले, वहाँ पे डिस्काउंट चालू रहता है, मतलब 50% डिस्काउंट, फ्लैट 50%. बोले तो क्या होता है उसमें? 50% अगर डिस्काउंट है तो 1000 की चीज़ हमें 500 में मिल रही, तो हम 1000 पे टैक्स देंगे या 500 पे देंगे? 500 पे देंगे. 1000 पे क्यों देंगे? बिलिंग तो उतना ही हो रहा है ना, 500 का हो रहा है. तो इसमें वही लगाना है हमें, बस ख़त्म करना है क्वेश्चन को.
मग आता याच्यामध्ये काय आहे 60,480, ते 60,480 बरोबर आहे. 60,480 बरोबर पहिले आहे 105, तर आधी आपल्याला 100 काढावं लागेल, म्हणजे डिस्काउंटेड प्राइस काढावं लागेल. ही डिस्काउंटेड प्राइस आहे, पण ही किती आहे ॲक्च्युली 80 आहे, पण आधी आपल्याला 100 काढून घ्यावं लागेल. मग हे काय होईल 60,480 गुणिले 100, मग 2 शून्य वाढवून टाकू, भागिले 105. मग आता 7 एक 7 होईल, 7 बाजा 35, 7 एक 7 आठी 56, 4 उरले, 7 सक 42, 7 चौक 28, पुन्हा 15 ने भाग देऊ, 15 5 75 होईल, 6 5 11 उरले बरोबर, 15 7 105 होईल, 105, 5 आणि 4 9 उरले बरोबर का, 15 सख्खी 90, म्हणजे ॲक्च्युली 57,600ला ती वस्तू त्याने घेतली होती. टॅक्स पे केला तर तेवढे वाढले पुढं, आणि मग आता आपल्याला मार्क्ड प्राइस भेटेल, आणि आपल्याला तेच काढायचं आहे. इफ द मार्क्ड प्राइस ऑफ बाईक इज एक्स प्लस 6,000 म्हटलेलं आहे, तिथं मार्क प्राइस काढून घेऊ. अगेन तेच होणार आहे, 57,600 गुणिले 100 भागिले 80, तर हे 0 0 कटला, 8 7 56 होईल, 8 2 16, 72,000 आले. मग आता इथं काय आलं, एक्स प्लस 6,000 बरोबर 72,000, तर काय भेटेल, एक्स बरोबर काय भेटेल रे, 66,000 भेटेल. आता या 66,000च्या आपल्याला काय विचारलं होतं, 2/11, 11 सख्खी 66 होईल, साइन दोन्ही किती भेटेल रे आपल्याला, कुछ तो गलत हुआ, 3/11 पूछा है, 3/11 साइन 3 किती होईल मग इथं 18,000. मग आपल्याला आन्सर भेटेल 18,000. डाउट है कोई इसमें, क्लियर है का, डाउट हो तो पूछ लो, कोई प्रॉब्लम नहीं. घ्या मग लिहून, फास्ट लिखना है तो लिख लो, नहीं तो बाद में वापस सॉल्व कर दो इसको बस. घ्यायचं लिहून, फोटो काढून घेत चला, नाही तर सरळ सरळ म्हणजे टाईम जाणार नाही. करा बरं याला सॉल्व. मग थोडं टायमर ऑफ करतो, टायमामध्ये काही होईना सॉल्व. ₹650 टीन ऑफ चीज इज ऑफर ॲट 7% अँड 975 टीन्स ऑफ बटर at 19% discount. If we buy 16 cheese and 14 of butters, then the effective discount we get x minus 7%. Find the value of x% of x square. x% of x square की व्हॅल्यू निकालो. एकदम आसान सा सवाल आहे. टीन म्हणजे काय, भांड, डबा, डबा, टीन म्हणजे काय, डबा. एका जणाने डब्बा घेतला, 650 रुपयाला चीजचा डब्बा आहे म्हटलं, आणि त्याला 7% डिस्काउंट भेटतो, आणि 975 रुपयाला बटरचा डब्बा आहे, त्याच्यावर 19% डिस्काउंट भेटतो. तर ओव्हरऑल त्याने एवढं परचेस केलं, 14 बटर आणि 16 चीजचे डबे, तर त्याला इफेक्टिव्ह डिस्काउंट किती भेटला सांगा, पटकन सांगा, एवढा वेळ नाही लागत याला. इफेक्टिव्ह डिस्काउंट काढायचं आणि मग एक्सची व्हॅल्यू तिथं भेटेल, आणि देन x% ऑफ एक्स स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचं आहे. बेसिक क्वेश्चन है हाँ एकदम. क्या क्या करना है देख लो. डिस्काउंट कशावर असतो, मार्क प्राइसच आहे नाही, 650 आहे 950, डिस्काउंट काढायचं आहे बस, गुणाकार है बेसिक, इतना क्या सोचना है उसमें.
हो गया क्या? इतना टाइम क्यों लग रहा है रे छोटे? देख लो इधर क्या कर रहे पता नाही. बघा 650 रुपयाला एक चीज आहे म्हटलं बरोबर, आणि त्याच्यावर 60% डिस्काउंट आहे, म्हणजे 650 गुणिले 7% डिस्काउंट भेटला. असे त्याने चीजचे डबे किती घेतले? इफ वी बाय 16 चीज म्हटले म्हणजे 16 घेतले, म्हणजे टोटल एवढा डिस्काउंट भेटेल त्याला, बरोबर आहे का? पुन्हा काय म्हटले, 975 रुपयाला बटरचा डब्बा आहे, पण याच्यावर 19% डिस्काउंट आहे. असे आपण 14 डबे घेतले, म्हणजे आपल्याला इथून डिस्काउंट किती भेटला आणि इथून किती भेटला हे कळणार आहे, बरोबर आहे का? मग आता ह्या केसमध्ये काय होतं, जर आपण इथं भाग देऊन टाकला फटाफट, 5 दुनी 10, 13 येईल, इथं 8 होईल, 8 7 56 गुणिले 13 होईल, म्हणजे 13 सख्खे 78, 13 पाहिजे 65, 5 70 आणि 2, 13 सख्खे 78, 13 पाहिजे 65, 5 70 आणि 2 72, म्हणजे 728 रुपये इथून झाले. आता इथं बघा शून्य कटला, कटतंय का? 25 चोक 100 करून टाकू. चलो 25 त्रिक 75 होईल, 75 5 80, 10 90 97, 10 आणि 7 17, 17 आणि 5 22 होतं, 25 90 होईल. 4 ने भाग जाते का कुठं आता? 25 चोक 100, 25 त्रिक 75, 75 5 80, 10 90 97, 10 आणि 7 17 आणि 5 22, म्हणजे हे झालं 225, म्हणजे 25 90 होईल. मग आता 4 ने तर जात नाही, 2 ने देऊ, इथं 2 दुनी 4, 2 7 14 होईल. आता याला जर 2 ने भाग दिला तर हे पॉईंटमध्ये येईल ना, ठीक आहे देऊन टाकू, आता पर्याय नाही. याला जर 2 ने भाग दिला तर काय होणार आहे? 2 9 18, 2 5 10. मग आता 39 गुणिले, एक कामच करू, याला जर भाग दिला तर पॉईंट, आता 95चा पाडा येणार नाही आपल्याला, याला देऊ आपण 2 2 9 19.5 होईल. मग आता हे झालं 19.5 गुणिले 19 गुणिले 7, म्हणजे पाडा येण्यासाठी बरं. 19 5 95, 19 9 171 आणि 9 180 होईल. 18 राहिले, 19 1 19, 18 2 36 आणि 37 झाले, गुणिले 7 करू, 7 बाजा 35 होईल. 7 0 0 म्हणजे 3 आले, 7 7 49, 7 त्रिक 21 आणि 4 25, म्हणजे इथं आलं 2593.5. आता 2593.5 इथून आपल्याला काय भेटला? डिस्काउंट भेटला. मग आता याची जर ॲडिशन केली तर टोटल डिस्काउंट किती भेटला? टोटल डिस्काउंट किती भेटेल आपल्याला? 8 आणि 3 11, 9 आणि 1 10 आणि 2 12, 5 आणि 1 6 आणि 7 13, म्हणजे आपल्याला 4321.5 एवढा डिस्काउंट भेटला, बरोबर. देन द इफेक्टिव्ह डिस्काउंट वी गेट. आता 4321.5 एवढा भेटला आहे, पण हा कशावर भेटला ते बी तर काढावं लागेल. मग आता हा जो डिस्काउंट आपल्याला भेटलेला आहे हा भेटला बघा 650 गुणिले 14 करा, 650 गुणिले 16 करावं लागेल, 16, आणि 975 गुणिले 14 करा. आता ह्या केसमध्ये काय होतं, 16 0 0 16 85, 16 सख्खी 96, 16 0 0 16 85, 16 सख्खी 96, 10,400 होतं. इथं जर गेलं तर 14 5 70 होईल, 14 7 98, 98 आणि 7 105 होईल, 98 आणि 7 105 होईल, 10 उरले, 14 9 126 आणि 10 136 होईल, म्हणजे याच्यावर भेटेल, दोन्हीवरती मिळून भेटेल डिस्काउंट आपल्याला. आता ह्या केसमध्ये काय होतं, 0 5 6 4 10, 3 आणि 1 4, म्हणजे 24,050 वर हा डिस्काउंट भेटलेला आहे आपल्याला. 4,321.5 हा जो डिस्काउंट भेटला हा भेटला 24,050 वरती. इंटू 100 करा, पर्सेंटेज भेटेल. 0 0 कटला, हा 0 कट करू, डेसिमल कट होईल, आणि 5 ने जर भाग दिला तर 5 चोक 20 होतं, 5 48, 5 1 5, 5 48, 3 उरले, 5 36, 5 चोक 20, 5 त्रिक 15, 481 दुनी तर भाग बसणार नाही, 4 आणि 1 5 आणि 8 13 होते. समथिंग वेंट रॉन्ग, कहीं तो भी गड़बड़ हो चुकी है अपने से. 650 650
650 था, 650 इंटू 7% इंटू 16 केलं तर किती भेटतं? 728. 975 इंटू 19% इंटू 14 केलं 2593.5. काय म्हटले? 650 ऑफ टीन ऑफ चीज ऑफर 7% डिस्काउंट अँड 975 टीन बटर ॲट 19% डिस्काउंट. इफ वी बाय 16 चीज म्हणजे हे 16 चीज घेतले आणि 14 बटर्स म्हटले, बरोबर तर आहे. चलो फिर देखते हैं. कौन से यहाँ पे 2593.5 प्लस 728 तो 3321 है. तो सॉरी यहाँ पे गलत हो गया है सब. 3321.5 येणार आहे. 3321.5. आता हे 3321.5 कशावर आहे? तर हे डिवाइडेड करावं लागेल आपल्याला 24,050 वर. तो भी कुछ गलत हो रहा है. वैल्यू कहीं पे तो भी गलत आई है इसमें. एक सेकंड, वैल्यू गलत आ रही है इसमें. $10,400 इंटू 7%. शायद देखता हूँ मैं इसको. थोड़ा सा ले लेंगे, कुछ तो गड़बड़ हुआ है उसमें. इसको सॉल्व कर लो आप तब तक. मैं एक बार वो पीडीएफ में चेक करता हूँ. जयेश करा सॉल्व करा याला. आफ्टर रिड्यूसिंग द मार्क्ड प्राइस ऑफ चेयर बाय 729, a shopkeeper make a profit of 30%. If the cost price of chair 4860, then he would have made x minus 5% of the profit. If he had sold the chair at the marked price, then find the value of x% of 1684. x% of 1600. मैं देखता हूँ तब तक. इसमें कुछ तो गड़बड़ी है क्वेश्चन में पहले वाले. करेक्शन कर लेते हैं उसका ताकि वो सॉल्व हो जाएगा. इसमें थोड़ी सी मिस्टेक ऐसी थी, यहाँ पे था 6 और यहाँ पे थे 4. यहाँ पे थे 6 और यहाँ पे थे 4 बटर्स. अब सॉल्व कर दो उसको फटाक से. अब बराबर आ जाएगा 650 टीन ऑफ द चीज एट 7% डिस्काउंट एंड 975 टीन
of the butter 19% discount if we buy 6 tin and tin of cheese and 4 tin of butter, then the effective discount x minus 7%. यहाँ पे 6 था, यहाँ पे 4 था. ये जयेश को दिया था करेक्शन को मैंने, कुछ तो गडबडी हुआ है. 650 गुणिले 6 करा आणि 975 गुणिले 4 करा. मग आता ह्या केसमध्ये काय होतं, इकडे बघा 6 0 0 होतं, 6 5 30 होतं, 6 6 36 37 38 39 होतं, 4 5 20 होतं, 4 7 28 आणि 2 30, 4 9 36 37 38 39 होतं. आता एक लक्ष द्या, त्याने हे पण 39ची मार्क प्राइस आहे, हे पण 39ची मार्क प्राइस आहे. किती सोपं आहे बघा, इकडे बघा, हे पण 3900, हे पण 3900, दोन्ही 3900 3900 आणि इथं याला 60% डिस्काउंट होता, याला 19% डिस्काउंट होता. याला 7 आणि याला किती होता 19. मला वाटतं डिस्काउंटमध्ये पण काहीतरी मिस्टेक आहे. हां नाही बरोबर आहे, 7 आणि 19. मग आता काय होतं, जर हे 3900च आहे आणि हे पण 3900च आहे, काय होईल ते सांगा बरं. ॲव्हरेज होऊन जाईल ना, कारण प्राईस कशी आली, सेम आली. मग आपण काढत नाही बसायचं व्हॅल्यू, डायरेक्ट 19 आणि 7 ॲड करायचं, मग हे होईल 26. बरोबर. मग आता 26 बरोबर एवढा त्याला इफेक्टिव्ह 26 दोघांची बेरीज केली आपण, डिवायडेड बाय 2 करा, 2 कारण 2 ऑब्झर्वेशन आहे ना. मग सम डिवायडेड बाय नंबर केलं तर ॲव्हरेज भेटत असतं, म्हणजे त्याला इफेक्टिव्ह डिस्काउंट किती भेटला असणार आहे, 13% भेटला असणार आहे. मग x मायनस 7 बरोबर 13 आहे, तर x बरोबर भेटेल 20, x बरोबर होईल 20. देन द व्हॅल्यू ऑफ x% म्हणजे 20% ऑफ 20चा स्क्वेअर म्हणजे 400. मग हे होईल 100 चौक 400, 20 चौक किती होणार आहे इथं 80, 20 चौक किती होईल 80. क्लिअर आहे, कोई डाऊट आहे उसमें. आणि हे इफ सारखी प्राईस नसती तर मग मात्र आपल्याला व्हॅल्यू काढावं लागलं असतं बरं का. जर ही सारखी नसती तर काय करावं लागलं असतं, व्हॅल्यू काढावं लागलं असतं. गलत हो गया था वो, इसलिए पॉइंट पे जा रहा था. अपना सही था रास्ता, लेकिन फिर वो पॉइंट में आ जाता था, इसका कुछ भी नहीं रहता था उसमें. ऑप्शन नसतं आलं आणि आन्सर भी वेगळं आलं असतं. करा मग याला सॉल्व. After reducing the marked price of chair by rupees 729, a shopkeeper make a profit of 30%. If the cost price of the chair is 4860, then he would have made x minus 5% of profit if he had sold the chair at the marked price. Then find the value of x% of 1684. x% of 1684. करा सॉल्व, करा फटाफट, कर लो सॉल्व, कर लो फास्ट. आज इसे ख़त्म कर देंगे हाँ पूरा. आ रहा है नहीं आ रहा है, सिंपल आहे. इकडे बघा काहीच नाही याच्यामध्ये. काय आहे इथं काय म्हणलं, इफ द कॉस्ट प्राइस ऑफ चेअर, कॉस्ट प्राइस दिलेली आहे ना 4860. आता मला सांगा, जर कॉस्ट प्राइस 4860 आहे आणि त्यांना जर 30% प्रॉफिट कमवला तर विकली एवढ्याला असेल, पण त्याने डिस्काउंट पण दिलेला आहे. आता डिस्काउंट दिल्यानंतर जी प्राइस असते ती प्राइस कोणती असते, सेलिंग प्राइस असते. मग ही सेलिंग प्राइस भेटली. आता डिस्काउंट किती दिलं त्याने 729, म्हणजे ही झाली मार्कड प्राइस, संपला विषय. ही कोणती प्राइस झाली, मार्कड प्राइस. मग आता इथं काय होईल, हे 0 0 कटला 0.3 झालं. मग 13 0 0, आता 0 बी कट करून टाकू. 13 × 78, 13 13 7 13 104, 104 आणि 7 111. मग इथं उरले 13 चौक 52, 53 आणि ते 10 63 प्लस 729 करा. मार्क प्राइस भेटली 8 8 16 आणि 17, हे झाले 4 7 आणि 3 10, 7047. आता मार्कड प्राइस जर 7047 आहे, 7047 आणि कॉस्ट प्राइस जर 4860 आहे, तर जर मार्कड प्राइसला विकला तर काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. त्याला किती प्रॉफिट होणार आहे, 7 14 मधून 6 गेले, 8 आणि 7 14 झाले, 9 झाले, 10 मधून 9 गेला तर 1, 10 मधून 9 येते 1 तर 5 झाले, म्हणजे 2187 त्याला प्रॉफिट होणार आहे.
आता 2187 प्रॉफिट हा कितीवर होणार आहे? 4860 वर होणार आहे. कितीवर होणार आहे? 4860 वर. गुणिले 100 करा, म्हणजे 0 0 कट लागेल इथं. 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6, 2 पंचे 10. आता 243 म्हणल्यावर मला वाटतं 9चा भाग बसायला पाहिजे. बघा बरं, 3 9 27 होतं, 3च्या पाड्या 7 शेवटी तेव्हाच येणार आहे. म्हणजे काय होईल? 9 त्रिक 27, 9 चौक 36, 34, 38, 9 दुने 18, 19 20 21 बसला भाग. मग 9 5 किती झालं? 45% प्रॉफिट झाला त्याला सेकंड केसमध्ये. पण आता 45 म्हणजे काय? तर x - 5 आहे. तर x बरोबर किती टक्के भेटलं रे? 50%. तर आता याच्या 50% सांगा म्हटलं होतं. 2 8 16, 2 8 16, 2 चौक 8, 2 दुनी 4, 842, 842. क्लिअर आहे? काही डाऊट आहे कोणाला? कसं सॉल्व केलं कळलं ना? आता इथं मार्क प्राईस दिली नव्हती, तर आपण काय केलं? ही काढली सेलिंग प्राईस प्लस त्याच्यात डिस्काउंट ॲड केला, मार्क प्राईस भेटून गेली आपल्याला डायरेक्ट. बघा मग हा सोपा आहे हा पण एकदम. आफ्टर गिविंग अ डिस्काउंट ऑफ x - 900, a seller gained 27%. If the discount is not offered, then he made 43% of profit. If cost price is 975, then find the value of 12.5% of x. Then find the value of 12.5% of x. After giving a discount rupees x minus 900, x minus 900, a seller gained 27%. त्याला तरी 27% प्रॉफिट झाला म्हटलं. इफ द डिस्काउंट इज नॉट ऑफरेड देन मेड 43% ऑफ अ प्रॉफिट. जर डिस्काउंट दिला नाही तर 43% त्याला प्रॉफिट होणार आहे. If the cost price is 975, 132 आले का? 132. x बरोबर किती आलं मग? 1056. आलं ना सगळ्यांचं? सिंपल आहे ना. 27 आणि 43 मधला डिफरन्स काढा. 27 आणि 43 मधला डिफरन्स म्हणजे डिस्काउंट आहे. 27 आणि 43 कॉस्ट प्राईजवरच प्रॉफिट होत असतो, मग कॉस्ट प्राईजवरच कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यू कॉस्ट प्राईजवर कॅल्क्युलेट आहे. कितीचा डिफरन्स आला? 16. आता 16% बरोबर ॲक्च्युली दिलेलं आहे आपल्याला x - 900. पण आता हे 16% म्हणजे ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे ना, 16% 16% ऑफ हे कशावर असणार? 975 असणार. मग हे काढलं तर काय होतं? 4 चौक 16 हे 25 होतं, 25 त्रिक 75, 5 80 हे 156 आलं. मग आता 156 बरोबर जर आपल्याला दिलेलं आहे x - 900, तर x बरोबर काय होईल? 1056. आणि मग त्याचे आपल्याला काढायचं होते. 132 किती आलं तुमचं? वेरी गुड. चलो आगे वाला देखो, कुछ भी नहीं इसमें भी. आता एकदम बेसिक आहे पुढचे क्वेश्चन सगळे, फटाफट सॉल्व करायचे. A shopkeeper marked the price of item in such way that after allowing a discount of 22%, he gain 11%. If the marked price of item is 1665, then the cost price of the item rupees x minus 530. Find the value of 23% of x. A shopkeeper marked the price an item such way that after allowing a discount of 22%, he get a gain of 11%. If the marked price is 1665, then the cost price of item. याला शॉर्टकटली फॉर्म्युला टाकायचं नाही. हे जर 100 असेल तर 111ला विकली त्याने. 111 बरोबर 22% प्रॉफिट आहे, म्हणजे 78 आहे. तर 100 बरोबर किती? इथं मार्केट प्राइस भेटून गेली तुम्हाला, बरोबर. मग मार्केट प्राइस काय भेटते इथं? 111 गुणिले 100 भागिले 78. 1378 होतं बघा. 13 7 91, 13 8 104 होईल. 104 6 ने 7 उरले. 13 ने भाग जाणार नाही का? 13 5 65 नाही जाणार. 6 ने जाईल का? 6 ने जाईल. इथं 13 आलं असतं. 6 ने दिला असतं तर 6 1 6
5 6 8 48, 49 6 35, म्हणजे 1850 भागिले 13 ही आली असती मार्केट प्राईस. आता याची व्हॅल्यू जर आपल्याला दिलेली 1665, तर आपल्याला विचारलं 100 बरोबर किती. मग हे काय होईल, सॉरी हे बरोबर एवढं आहे, हे होईल 1665 गुणिले 100 डिवायडेड बाय 1850 भागिले 13. म्हणजेच काय होईल रे, 1665 गुणिले 100 गुणिले 13 भागिले 1850. अब ये कहीं ना कहीं कैंसिल होना ही जरूरी है इसको. 5 त्रिक 15, 3 उरले, 5 7 35, 5 दूनी 10, 37 ने याला भाग जाईल का. 37 पंच किती होतं, 3 5 15, 150 आणि 7 5 35 नाही जाणार, 4चा भाग जाईल. 7 चोक 28, 4 त्रिक 12 13 14, 148 होईल. 148 जर मायनस केले तर 6 मधून 16 मधून 8 गेले 8 राहिले तर 5 झाले. 6 मधून 5 केले 1 राहिला म्हणजे 18 राहिले 5. आता 3 5 15, 5चा भाग बसला इथं, म्हणजे आधी कितीचा दिला तर आपण 4चा, नंतर दिला 5चा. मग आता 45 दुनी 90, 13 9 117, म्हणजे आपल्याला भेटला 1170. कॉस्ट प्राईस किती भेटली, 1170. मग आता हे काय होईल, 1170 बरोबर x मायनस 530. तर x बरोबर काय भेटते, 30 जर ॲड केले तर 1200 होते. 12 आणि 5 किती झालं रे, 1700 झालं. तर आता 1700च्या परत आपल्याला 23% काढायचं आहे. 17 त्रिक 51, म्हणजे शेवटी एक आलेलं हेच आन्सर आहे, 391. क्लिअर आहे. काय काय केलं आपण, हे बघा 100 रुपयाची कॉस्ट प्राईस होती, प्रॉफिट 11% भेटला म्हणजे 111ला विकली. बरोबर आहे का. मग आता 111 म्हणजे 22% डिस्काउंट दिलेली प्राईस आहे, म्हणजे ही 78% आहे मार्क प्राईसच्या. मग इथं मार्क प्राईस भेटली ना आपल्याला, हे डिस्काउंट दिल्यानंतरची प्राईस आहे, आफ्टर डिस्काउंट एवढ्याला विकली होती. मग मार्कला प्राईस 100 काढले आपण, पण ही पॉईंटमध्ये आलते, येऊ द्या ना काय फरक पडला. पण ही मार्कला प्राईस बरोबर आपल्याला दिलेलं 1665, तर मग आपण 100 काढलं कॉस्ट प्राईस. ही मार्क प्राईस होती, ही कॉस्ट प्राईस आहे. मग कॉस्ट प्राईस भेटली आपल्याला 1170 आणि मग ते व्हॅल्यूमध्ये पुट केलं आपण. आता याला फॉर्म्युला पण आहे, तो पण शिकवलेला आहे, पण कालच तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये लिहून दिलं मी. कॉस्ट प्राईस इंटू 100 प्लस प्रॉफिट बाय 100 इक्वल टू मार्कड प्राईस इंटू काय होतं इथं 100 मायनस डिस्काउंट बाय 100. मग इथं जर कॉस्ट प्राईस नाही माहिती आपल्याला, प्रॉफिट माहीत होता 111 झाला असतं भागिले 100 बरोबर डिस्काउंट माहीत होता म्हणजे 78 झालं असतं भागिले 100 गुणिले मार्कड प्राईस पण माहिती आहे 1665. मग आता इथं कॉस्ट प्राईस भेटली असते आपल्याला ह्या केसमध्ये डायरेक्टली जर सॉल्व केलं असतं तर कॉस्ट प्राईस बरोबर 78 गुणिले 1665, 78 गुणिले 1665 गुणिले 100, हे वर गेलं असतं भागिले 111 गुणिले 100. हे 100 इथले इथं घेतले आपण बरं, आणि हे 100 वर नेले आणि 111 खाली, ते 100 डायरेक्ट कॅन्सल झाले असते. 111 ने इथं डायरेक्ट विभाग दिला असता तर गेला असता का रे, 111 एक 111, 55 उरले असते तर 555, 15 ने भाग दिला तर डायरेक्ट आन्सर आला असता आपल्याला 1170. तर हा फॉर्म्युला पण तुम्ही वापरू शकता अशा क्वेश्चनमध्ये. आयदर ऑर कोणतेही यूज करा, आन्सर भेटून जाईल. एकदा लिहायचं असलं तर लिहून घ्या, नाही तर फोटो काढून घ्या आणि थोडं रिव्हिजन करा बरं का, इट इज नेसेसरी. म्हणजे हे जर तुम्ही रिव्हिजन नाही केलं ना मग काय नाही, तुमचे 12 वाजले म्हणायचं, म्हणजे दिलेला टाईम तुमच्या काहीच कामात वापरला नाही आपण, तसा होणार त्याचा अर्थ. झालं. चलो नेक्स्ट वाला बघा. व्हेन the item is sold at marked price, it gives a profit 25%. If the discount of x minus 5.4% is allowed the marked price, if a discount of x minus 5.4% is allowed on the marked price, then the profit percent will be 13%. Find the value of x percent of 1780. When an item sold at its marked price, it's give a profit of 25%. म्हणजे काय होणार रे, 100 रुपयाची वस्तू असेल तर मार्कड प्राईस 125 असणार आहे, मार्क प्राईसला विकलं तर 25% प्रॉफिट होईल. पण त्यांचं म्हणणं आहे एक्स मायनस 5.4% जर डिस्काउंट अलाउड केला तर त्याला 13% प्रॉफिट होणार आहे, म्हणजे हे 113ला विकणार आहे. म्हणजे याच्यावर 12 रुपयाचा डिस्काउंट झाला थोडक्यात. बरोबर आहे का. म्हणजे 12 भागिले 125 गुणिले 100 बरोबर आहे एक्स मायनस 5.4.
म्हणजे हा डिस्काउंट आहे ना पर्सेंटेजमध्ये आता, आणि ते बरोबर दिलेलं एक्स मायनस 5.4. मग आपल्याला याच्यात एक्स भेटून जाईल, तर सॉल्व करायला 25 चोक 100, 25 पाचशे 1,600, 12 चोक 48 भागिले 5, म्हणजेच 5 नवे 45, म्हणजे 3 उरले 5 सख 30, म्हणजे एक्स बरोबर काय भेटेल रे 9.6 प्लस 5.4 बरोबर एक्स भेटेल आपल्याला. हे तर 9 5 14 आणि 1 15 भेटेल का. मग एक्स बरोबर जर 15 आहे तर 15% ऑफ 1780 करायचं आहे आपल्याला. तर 0 0 कटला तर डायरेक्ट डेसिमल आला 15 8 120, 15 7 105 आणि 12 117, 11 उरले 15 1 15 16 10 26, म्हणजे 200 किती येईल रे इथं 67. 200 किती येईल 67. क्लियर आहे. कोई डाउट है इसमें. कॅल्क्युलेशन आहे का नाही. फॉर्म्युला टाकत बसल्यावर वेळ जातो, त्याच्यामुळे आपण टाकलं नाही. 100 रुपयाची वस्तू होती, जर डायरेक्ट विकली असती तर 125ला गेली असती, पण त्यांचं म्हणणं आहे 25% प्रॉफिट झाला असता मार्केट प्राईसला गेली असती तर. म्हणजे मार्क प्राईस काय असणार आहे 125 असणार आहे, पण त्याने ओळखीचा माणूस आला तर डिस्काउंट दिला, मग ती 13% प्रॉफिट झाला, म्हणजे 100ची 113लाच विकली. आता 113ला विकली म्हणजे काय झालं, वरचा 12चा डिस्काउंट दिला, पण 12% नसतं. 125 रुपयावर 12 प्रॉफिट आहे. 100 वर 12 असतं तर 12% असतं, 100 वर 12 असतं तर किती टक्के असतं 12, पण 125 वर 12 किती होईल, मग ते भेटलं आपल्याला 9.6. मग आता 9.6% डिस्काउंट होता, हा म्हणजेच एक्स मायनस 5.4 होता, एक्स मायनस 5.4 होता. मग एक्स बरोबर 15 भेटलं, आणि मग 15% ऑफ कॅल्क्युलेट करायचं होतं. आया समझ में. चलो ले लो आगे का. हाँ पण बेसिक है एकदम. आता तुम्ही सॉल्व करा. हाँ मैं नहीं बताऊंगा, मैं पढ़ के बताऊंगा, थोड़ा हिंट भी दूंगा अगर कुछ है तो. सपना मार्क्स एन आर्टिकल 26% अबो द कॉस्ट प्राइस. 26% अबो म्हणजे तुम्हाला कळालं असेल आता हे. and allow 30% discount on the mark price. If the loss percentage is x minus 6.2%, then find the value of x% of 1850. 10 सेकंद सॉल्व होतो. 10 पटकन सॉल्व करा. 10-20 सेकंद भी लागत नाही याला. 10 सेकंद लागेल जास्तीत जास्त 10 सेकंद. 1 मिनटं पकडा, काय त्याला एवढं, पण फास्ट सॉल्व करा, फास्ट. आपके लिए 1 मिनट भी बहुत ज़्यादा हो गया उसको सॉल्व करने के लिए. हम्म? 333. सिंपल आहे ना. 100 रुपयाची वस्तू होती, 126ला लावली. हे बघा, ही कॉस्ट प्राइस ठेवायची, मार्क प्राइस इथं सेलिंग प्राइस आणायची नेहमी. इथला डिफरन्स जो असतो ना तो डिस्काउंट असतो, इथला डिफरन्स जो असतो ना तो प्रॉफिट असतो. डिस्काउंट ऑलवेज कॅल्क्युलेट करावं लागतो, कारण इथे 100 नसतं. प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं काम नसतं, कारण 100 असतं. कारण 100चं 110 झालं म्हणजे 10% झाला, 100चं 120 झालं म्हणजे 20%, 100चं 113 म्हणजे 13%, बरोबर. मग आता इथं काय सांगितलं, 30% डिस्काउंट दिलं. याच्यावर 30% काढा. 12 36 झालं आणि 37 18, म्हणजे 36 37.8 झाला. आता मायनस जर केला तर केवढ्याला विकला त्याने मग वस्तू, 88.2. 88.2ला विकला म्हणजे डेफिनेटली लॉस झाला. 100पेक्षा कमीला विकला, किती लॉस झाला, 11.8. 11.8%ची व्हॅल्यू x मायनस 6 आहे, 6.2 आहे. मग हे इकडे आल्यावर काय झालं, प्लस झालं, म्हणजे 12 आणि 6 18 झालं, बरोबर का. तर 18 बरोबर x झालं, तर 18% ऑफ काढायचं होतं तुम्हाला 1850. तर हे किती आलं तर तुमचा आन्सर 333. व्हेरी गुड. चलो फिर आगे बघा. 59 नंबर काय तर फास्टमध्ये. अ मॅन मार्क्ड हिज गुड x मायनस 5% अबोव द कॉस्ट प्राइस and allow a discount of 30% on the marked price. If his profit is 5%, then the value of x will be the root of which of the following equation. Again same question है ये, कुछ भी नहीं है इसमें. रूट कसे शोधायचे आधी शिकवलं होतं तुम्हाला मी.
बी. काय झालं? अ मॅन मार्क हिज गुड एक्स मायनस 5% अबोव द कॉस्ट प्राइस अँड अलो द डिस्काउंट 30% ऑन मार्केट प्राइस. इफ इज प्रॉफिट, आता प्रॉफिट 100चं जर वस्तू 5% प्रॉफिटनं विकली म्हणजे 105ला विकली, आत्ताच सांगितलं होतं, हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. आता 105 म्हणजे 70 आहे, तर आपल्याला ते 100 काढता येतं, म्हणजे मार्केट प्राईस काढता येईल आपल्याला. तर मला वाटतं 15 7 105 होतं, 15 150 होईल इथं, बरोबर. मग आता 150 जर असेल तर 50%ने मार्कअप झाली ही प्राईस. मग एक्स मायनस 5 सॉरी एक्स प्लस 5 बरोबर 50 आहे, तर एक्स बरोबर किती टक्के भेटणार आहे आपल्याला? 45. तर आता इथं काय म्हटलं होतं? इफ अ प्रॉफिट देन द व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी द रूट ऑफ विच ऑफ द 45ने भाग कशाला जातो पाहायचं. 45 एक 45, 2 उरले जात नाही. 45 दुनी 90, 4 उरले जातो. 45 ने याला जातो का रे? जाणारच नाही. 45 ने याला जातो का? नहीं जाणार. मग आपला आंसर काय असणार आहे इथं? ऑप्शन बी बॉम्बे. क्लियर है? कोई डाउट है यहाँ तक? चलो फिर ये वाला सॉल्व कर दो, और 4 सवाल है वो भी ख़त्म करेंगे फटाफट, टाइम तो है अपने पास बहुत सारा. The marked price of bicycle is 3450. The marked price of bicycle is 3450. The shopkeeper allow a discount of 11% and still gain 22.375%. If no discount is allowed, then his gain percentage is x minus 9.5%. Find the value of x percent of 4400. Then find the value of x percent of 4400. तुम्ही याला घेतलं नाही तरी चालतं बरं का, इसको नहीं लिया तो भी चलता है. मार्क प्राइस डायरेक्ट भी निकाल सकते हो आप लोग, अगर निकालनी है तो. अभी निकाली थी पिछले वाले क्वेश्चन में, मार्क प्राइस निकाली थी ना डायरेक्ट, वैसे निकाल सकते आप. और वैसे भी नीचे परसेंटेज है, अगर रुपए में होता तो उसको लेना पड़ता था, और रुपए में कुछ है नहीं.
122 म्हणजे एकच आहे 2068. काय काय केलं आपण, 100चं 122 3/8ला विकलं, 100चं 122 3/8 केलं, विकलं तर याला डिस्काउंट दिलं तर 11% म्हणजे 89 घेतलं. तर 100 बरोबर काढलं तर मार्केट प्राईस काढायची होती, मग याला कन्वर्ट करून घेतलं तर हे भेटलं 976 + 3 979 भागिले 8 भेटलं. आता 979 भागिले 8 बरोबर 89 आहे, तर आपल्याला काढायचं होतं 100 बरोबर किती, 100 बरोबर किती. मग हे झालं 979 भागिले 8 गुणिले 100 भागिले 89. 89 नेला डायरेक्ट भाग गेला 11, 100ला 8ने भाग दिला 12.5, 11 गुणिले 12.5 केलं तर भेटलं 137.5 विच इज मार्क्ड प्राईस. काय भेटलं आपल्याला, मार्क्ड प्राईस. मग मार्क्ड प्राईस जर एवढी आहे तर डायरेक्ट जर मार्क प्राईसला विकला असतं तर प्रॉफिट किती झाला असता, 37.5. मग हे 37.5 बरोबर भेटलं. x - 9.5 = 37.5, तर x बरोबर भेटलं 37.5 + 9.5, तर x बरोबर 47. 47% ऑफ 4400 काढलं तर 728 होतं, शेवटी 8 एकाच ठिकाणी. मग आन्सर असेल 2068. क्लिअर आहे. नाही तर फॉर्म्युलात पण याला टाकू शकता, मी फॉर्म्युला दरवेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. प्राईस बी घेतलीच चालते, कॉस्ट प्राईस इंटू 100 + प्रॉफिट करा. मग ते पॉईंटमध्ये आहे त्याला काही करू शकत नाही आपण. इक्वल टू 100 - डिस्काउंट बाय 100 इंटू मार्क्ड प्राईस. मार्क प्राईस दिलेली इथं, कॉस्ट प्राईस काढून घ्यायची होती आपल्याला. मार्क्ड प्राईस दिली, कॉस्ट प्राईस काढली असती तर प्रॉफिट % भेटला असता. पण आपण काय केलं, रुपयाला मध्ये एंटरटेनमेंट केलं नाही, नाही तर कॅल्क्युलेशन लई वाढले असते अजून. म्हणून आपण रुपये इथं वापरलेच नाही, पर्सेंटेजवरच गेलो. मग तुम्हाला सांगितलेलं आहे पर्सेंटेजवर जायचं असेल तर कॉस्ट प्राईस 100 घ्या. आता मार्क्ड प्राईस किती टक्क्याने वाढवून लावली हे आपल्याला माहीत नाही, पण प्रॉफिट आणि डिस्काउंट माहिती आहे, म्हणजे मार्क्ड प्राईस डायरेक्ट भेटेल. मग इथं जर तुम्ही टाकलं आहे तर प्रॉफिट किती होता आपल्याला, 122 म्हणजे झालं असतं 122.375 डिवायडेड बाय 100 झालं असतं. डिस्काउंट 11 होता म्हणजे 89 भागिले 100 गुणिले मार्क्ड प्राईस डायरेक्ट भेटली असती तर कितीने वाढवून लावली. मग हे 100 जागेवर कटतं, इथं राहतं 122.375 गुणिले 100 भागिले 89, तर 89ने इथं भाग दिला असता तर आपल्याला मार्क्ड प्राईस भेटली असती 137.5. आता याला डबलने सॉल्व करत. मग आता जर डिस्काउंटच दिला नसता तर 100ची वस्तू 137.5ला गेली असते. तो ऐसा भी सॉल्व कर सकते हो, ऐसा भी सॉल्व कर सकते हो, जो अच्छा लगे वो ले लो फोटो एक फटाक से. और 4 सवाल होंगे बस. चलो ले लो फिर नेक्स्ट वाला. If the selling price of an item is 8% more than the cost price and discount offered is 16%, if the selling price of an item is 8% more than the cost price and discount offered is 16% on the marked price of the item, then cost price is x minus 18.78% less than the marked price of the item. Find the value of x% of 7600. अब मैं इसको बताऊंगा भी नहीं आपको कैसे सॉल्व करना है. एकदम सही और आसान तरीके से इसको सॉल्व करा जा सकता है. कैलकुलेशन है लेकिन करना पड़ेगा. इफ द सेलिंग प्राइस ऑफ एन आइटम इज 8% मोर देन द कॉस्ट प्राइस एंड डिस्काउंट ऑफर्ड इज 16% ऑन द मार्क्ड प्राइस ऑफ द आइटम. पॉइंट है तो थोड़ा कैलकुलेशन हो जाएगा. अब यहाँ से आगे हम क्या करेंगे, हर टॉपिक का 1 या 2 वीडियो डालेंगे बस.
या तो पहला डालेंगे या फिर आखिरी वाला डालेंगे, बाकी नहीं डालेंगे। जो यहाँ पे है उसी को देखना है, बस खत्म। सारे वीडियो डालेंगे नहीं, अब इसका एक कोर्स ही बना देंगे बाद में। या तो पहला डालेंगे या फिर आखिरी डालेंगे, बस एक ही डालेंगे यहाँ से आगे के टॉपिक। आपको अगर करना है तो यहाँ पे बैठो, नहीं तो जाओ, छोड़ दो, कोई दिक्कत नहीं। एक एक वीडियो जरूर डालेंगे। हाँ, आ गया? कितना आया? 3116 आलेगा। चलो फिर सिंपल सा था, ये भी कुछ नहीं था। 100 है, 108 में बेच दिया था, 108 बराबर था 16%, तो ये 84 येईल। 100 बरोबर किती आला मग? काढलं का 100 बरोबर? नाही इथं ही व्हॅल्यू मार्क प्राइस काढली नाही का तुम्ही? मग डायरेक्ट सॉल्व केलं, रेशियो घेऊन केलं का? ठीक है, चलो जाने दो, फिर ले लो आगे वाला। अनिकेत मेड प्रॉफिट ऑफ 13% बाय सेलिंग ट्राउजर आफ्टर अ डिस्काउंट ऑफ 22%। अनिकेत मेड अ प्रॉफिट ऑफ 13% by selling trouser after a discount of 22%. If the marked price of the trouser is 7345, then its cost price of trouser is rupees x plus 270. Find the value of 13.5% of x. निकालो फटाफट, एकदम इजी है वाला भी, आप खत्म कर देंगे तो बैच अच्छा हो जाएगा। अभी फॉर्म्युला टाकला तरी आन्सर भेटेल कॉस्ट प्राइसचं इमिडिएट। नहीं तो 100 घेऊन भी कैलकुलेट करू शकता। ये सब बेसिक में भी पढ़ाता हूँ मैं, कैसे लेना है फॉर्मूला, कैसे लेना है रेशो, कैसे लेना है उसको। 100 लेके कैसे सॉल्व कर सकते हैं। 100 लिया तो सबसे आसान जाता है। रेशो में क्या होता है ना, डेसिमल आया तो दिक्कत आती है कोई कोई बच्चों को। कितना आया? 748, 648 आ गया सबका। चलो अच्छी बात है। अनिकेत मेड अ प्रॉफिट ऑफ 13% बाय सेलिंग द ट्राउजर। सिंपल था, कॉस्ट प्राइस यहाँ पे लेते आप। अगर 13% प्रॉफिट है तो 113 हो जाता था। ये डिस्काउंट है 22, तो ये कितना हो जाता था? 78 हो जाता ना, ऑफ 7345। सॉल्व कर दो, सिंप्लीफाई, तो कॉस्ट प्राइस मिल जाएगा। कॉस्ट प्राइस मिल गया तो एक्स मिल जाएगा, एक्स मिल गया तो 13.5% भी मिल जाएगा। कहाँ पे अटक रहा है ये? बघा मग पुढचा लास्ट बट वन वाला है। द रेशो ऑफ द कॉस्ट प्राइस ऑफ द स्मार्टफोन टू द मार्क्ड प्राइस ऑफ द स्मार्टफोन इज 3:5। कॉस्ट प्राइस आणि मार्क्ड प्राइसचा रेशो दिला। इफ 30% प्रॉफिट इज मेड, देन द डिस्काउंट पर्सेंटेज इज x मायनस 3%। आता हे तोंडी तोंडी सॉल्व व्हायला पाहिजे। तोंडी तोंडी कसं सॉल्व व्हायला पाहिजे? तोंडी तोंडी। फाइंड द व्हॅल्यू ऑफ x% ऑफ 1320। तोंडी तोंडी सॉल्व व्हायला पाहिजे हा क्वेश्चन। तोंडी तोंडी सॉल्व व्हायला पाहिजे। ₹330, 5 रुपये, 3 रुपये कॉस्ट प्राइस आहे। 3 त्रिक 9, 3.9 ला विकला त्याने, म्हणजे 1.1 भेटला त्याला डिस्काउंट। कॅल्क्युलेट करा, 1.1/5 डिस्काउंट भेटून जाते। घेऊ पुढं। खत्म हो गया शायद, लास्ट वाला वही था। चलो लास्ट वाला वही था, खत्म हो गया। कोई डाउट है यहाँ तक प्रॉफिट एंड लॉस में?
त्याच्यामध्ये आणखीन एक काल एक कन्सेप्ट झाली होती, ती एक लास्टला थोडी ब्रीफ करतो आणि मग संपवून टाकू. जसं आपण काल पाहिलं होतं बघा, कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल इज इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 25 आर्टिकल्स, बरोबर. आणि कॉस्ट प्राइस ऑफ 20 आर्टिकल इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 16 आर्टिकल. तर या केसमध्ये आपल्याला लॉस होत असतो, पण आपण इथं 25 ही सेलिंग प्राइस मानत असतो, कॉस्ट प्राइस सॉरी, कारण 25 विकल्यावर आपल्याला कॉस्ट प्राइसचे पैसे भेटणार आहे. आणि मग इथं जो लॉस होतो तो 5चा होतो, म्हणजे किती टक्क्याचा होतो, 20%. या केसमध्ये काय होतं, आपण अगेन सेलिंग क्वांटिटीला 100 मानत असतो, पण इथं लॉस सॉरी प्रॉफिट 4चा झाला, मग 4 चोक 16, 25 चोक 100. मग ह्या क्वेश्चनला फक्त काय करायचं होतं, मला एक सांगायचं होतं तुम्हाला काल, आपण तुम्ही त्याच्यामध्ये कन्फ्यूज राहायचं काम नाही राहणार. आता 25 विकल्यावर इथं काय म्हटलं, 25 विकल्यानंतर 5च्या कॉस्ट प्राइस एवढा इथं काय झालेलं आहे, म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की 20 वस्तू विकल्यानंतर 5च्या सेलिंग प्राइस एवढा लॉस झालेला आहे. कॉस्ट प्राइस एवढा नाही सांगितलं जात, 5च्या सेलिंग प्राइस एवढा लॉस झालेला आहे. कॉस्ट प्राइस एवढा म्हटलं का नाही, कॉस्ट प्राइस एवढा प्रॉफिट होत असतो. मग 5च्या जर सेलिंग प्राइस एवढा लॉस झाला तर 20 विकल्यावर 5च्या सेलिंग प्राइस एवढा लॉस झाला. हा क्वेश्चन असा पण सांगितला जाऊ शकतो की 20 वस्तू विकल्यानंतर 5च्या सेलिंग प्राइस एवढा लॉस झाला, म्हणजे 20 + 5 25 विकल्यावर आपल्याला काय होणार आहे, कॉस्ट प्राइस येणार आहे. मग इथं काय करावं लागतं माहिती आहे का, त्या 20 मध्ये 5 आपल्याला ॲड करावं लागतं. 20 मध्ये 5 काय करावं लागतं, ॲड. आणि मग 25 बरोबर 100 घ्यावं लागतं. तर 5 बरोबर किती, 20 विकल्यावर 5च्या सेलिंग प्राइस एवढा लॉस. आता उलटा जर सांगितलं, 25 विकल्यावर 5च्या कॉस्ट प्राइस एवढा प्रॉफिट, तर तिथं 20ला 100 घ्यावं लागतं तुम्हाला. तिथं कशाला 100 घ्यावं लागतं, 20ला 5 मायनस करावं लागतं. ही एक कन्सेप्ट महत्त्वाची त्याच्यामध्ये. 25 विकल्यावर 5च्या कॉस्ट प्राइस एवढा प्रॉफिट, मग तिथं तुम्हाला 20ला 100, तर 5 बरोबर किती. तर हे थोडंसं लक्षात ठेवा, कधी ॲड करायचं आणि कधी मायनस करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही. आणि जेव्हा कॉस्ट प्राइस क्वांटिटीपेक्षा सेलिंग प्राइस क्वांटिटी जास्त असते तेव्हा ऑलवेज लॉस होतो, आणि कॉस्ट प्राइसपेक्षा सेलिंग प्राइस जर कमी असेल क्वांटिटी तर तिथं काय होत असतो, प्रॉफिट. ओके, पुढचा कोणता घ्यायचा मग टॉपिक आपण, आप बोलेंगे, उसमें कोई भी प्रॉब्लम नहीं अपने को. कौन सा लेना है, प्रॉफिट लॉस में कुछ था ही नहीं ज़्यादा, तो जितना था उतना ले लिया. इससे आगे कुछ है नहीं, डिस्काउंट ही वाली कंसेप्ट ही है इसमें. एडवांस में क्या आता है, डिस्काउंट, बस एवरेज लेने का. एवरेज लेना है, रेशो क्या लेना है, आप बोलो, जो लेंगे वो ले लेंगे. एवरेज लेंगे, ठीक है, फिर एवरेज ले लेते हैं कल से.